नमस्कार मंडळी. जय श्री गणेश, जय श्री स्वामी समर्थ. येत्या 6 जानेवारी 2026 रोजी येणारी संकष्ट चतुर्थी ही अत्यंत विशेष मानली जात आहे. कारण यावर्षीची ही चतुर्थी मंगळवारी आली असून त्यामुळे निर्माण होतोय एक अद्भुत व अत्यंत शुभ असा अंगारकी योग. मराठी पौष महिन्यातील ही अंगारकी चतुर्थी केवळ एक तिथी नाही, तर आयुष्यातील संकटे दूर करून सुख, समृद्धी आणि यश देणारा एक दिव्य दिवस मानला जातो. शास्त्रांनुसार जेव्हा चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा या दिवशी केलेले व्रत, पूजन आणि उपाय यांचे फल साध्या चतुर्थीपेक्षा अनेक पटींनी जास्त मिळते. म्हणूनच या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्यास आयुष्यातील अडथळे दूर होतात, अडचणी निवळतात, घरात शांती, आनंद, धनलाभ आणि प्रगती वाढते असे मानले जाते. या दिवशी दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतरच व्रत सोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चंद्रदर्शन करून त्याची पूजा केल्यासच व्रताचे संपूर्ण फल प्राप्त होते. चंद्राची पूजा न करता व्रत सोडल्यास व्रताचे पुण्य अपूर्ण राहते असे धर्मशास्त्र सांगते. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पृथ्वीवर गणेश तत्व अत्यंत प्रबळ होते. गणपती बाप्पांचे आशीर्वाद या दिवशी लवकर मिळतात. ही श्रद्धा शतकानुशतके चालत आलेली आहे. म्हणूनच या दिवशी केवळ पूजा नाही, तर काही आध्यात्मिक उपाय देखील अत्यंत फलदायी ठरतात. व्रत नसेल तरी करा हा प्रभावशाली उपाय. तुम्ही व्रत नसलं तरी हरकत नाही, परंतु या दिवशी सकाळी एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय जरूर करा. जास्वंदाचे झाड हे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे. जास्वंदाचे फूल गणपतीच्या पूजेमध्ये अनिवार्य मानले जाते. तसेच या झाडाची पानेही अत्यंत पवित्र मानली गेली आहेत. सकाळी स्नानानंतर जास्वंदाच्या झाडाचे एक सुंदर, अखंड, निरोगी पान आणा. ते पान स्वच्छ धुवून देवघरात ठेवा. लाल चंदन किंवा कुंकूने आपल्या मनोकामना त्या पानावर लिहा. नोकरी, प्रमोशन, व्यवसाय प्रगती, धनलाभ, शत्रुनाश, मुलांचे करिअर, वैवाहिक सुख, आरोग्य, जी इच्छा असेल ती लिहा. त्या पानावर 21 दुर्वा अर्पण करा. एक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करा. हळद कुंकवाने अक्षता वाहा. ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र 16 वेळा म्हणा. गणपतीची आरती, संकटनाशन स्तोत्र आणि अथर्वशीर्ष म्हणणे अत्यंत शुभ. हे पान दिवसभर बाप्पांसमोर ठेवा. शक्य असेल तर दिवसभर दिवा लावलेला ठेवा. दुसऱ्या दिवशी हेच पान बांधून जवळच्या गणपती मंदिरात नेऊन बाप्पांच्या चरणी अर्पण करा आणि मन भरून प्रार्थना करा. यामुळे काय फल मिळते? आयुष्यातील अडथळे कमी होतात, शत्रू शांत होतात किंवा दूर जातात, घरातील वाद, तणाव कमी होतो, व्यवसाय, नोकरीत स्थिरता व प्रगती वाढते, आर्थिक अडचणी कमी होतात, घरात सौभाग्य, आनंद आणि शांती नांदते, मनोकामना लवकर पूर्ण होतात. हा दिवस अत्यंत पवित्र आहे. श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभावाने केलेली प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक उपाय, प्रत्येक संकल्प बाप्पा नक्कीच ऐकतो अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे. म्हणूनच या पवित्र अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचा आशीर्वाद जरूर घ्या. तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट दूर जाओ, प्रत्येक स्वप्न साकार हो, याच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. जय श्री गणेश, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ.